बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असे आपण नेहमी म्हणतो, कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी, मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा. पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. पोटाची कळगी भरण्यासाठी यंत्रमाग टॉवेल कारखान्यात किंवा रस्त्याच्या सिग्नलवर वस्तू विकणारी मुले, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, गड्डा यात्रा आदी ठिकाणी काम करणाऱ्या मुलांच्या वाटेला बालपण नसतेच. एका आकडेवारीनुसार राज्यात बाल कामगारांची संख्या ही कोटींच्या घरात आहे. अशा मुलांना जीवनाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे आवाहन आपल्या सर्वांसमोर आहे. समाजात वावरत असताना अनेक ठिकाणी आमच्याकडे बाल कामगार काम करत नाहीत असे फलक दिसून येतात, पण छुप्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतले जाते हे वास्तव आहे. यंत्रमाग टॉवेल कारखान्यात, बांधकाम क्षेत्र, हॉटेल, बस स्थानक, रेल्वे ठाण्यावर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. ते बाल कामगारच आहेत. घरच्या अन्न व निवाऱ्यासाठी ही मुले काम करतात. यातील काही मुले स्वतःचा व आपल्या कुटुंबियांची जबाबदारी लहान वयातच उचलतात. सध्या स्थितीत राज्यात विविध वयोगटांतील 7 कोटींच्या अधिक बाल कामगार असल्याचे सांगितले जात आहे. शासकीय पातळीवर याची अधिकृत आकडेवारी मिळत नाही. यावरून बाल कामगार प्रतिबंधासाठी केलेले कायदे कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण RTE कायदाही बालकामगारांना मजुरीतून बाहेर काढून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निष्प्रभ ठरत असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे 2 वर्षांत शाळा बंद असल्याने तसेच रोजगारासाठी स्थलांतर झाले. हजारो मुलांवर बाल कामगार बनण्याची वेळ ओढवली असून त्यासाठी सरकारने वेळीच लक्ष दिले नाही, तर राज्यातील एक मोठी पिढी बाल कामगार होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. आता कायदा काय सांगतो ते आपण पाहूया. बाल मजुरी प्रतिबंधक कायदा 1986 नुसार 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध केले जाते. मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास धोकादायक मानल्या गेलेले 16 व्यवसाय व हानिकारक 65 प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. हा कायदा मोडणाऱ्यास 3 महिने ते 1 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि सोबत 10,000 ते 20,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. बालमजुरांना कामावर ठेवणाऱ्या मालकाविरुद्ध अटकेची त्वरित कारवाई करून भादवीचे कलम 331, 370 व 34 आणि बाल न्याय अधिनियम 2000 च्या कलम 23, 24 व 26 प्रमाणे गुन्हा दाखल केला जातो.